Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. मागच्या पाय चार्टच्या व्हिडिओवर तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि मला बिलकुल कल्पना नव्हती की पाय चार्ट एवढ्या जणांना चॅलेंजिंग जातो. पण चांगली गोष्ट आहे की माझ्या व्हिडिओमुळे त्यांना हेल्प मिळाली. आणि तशीच काहीशी सिमिलर केस ही लेटर सिरीज बद्दल आहे. युनिट 6 म्हणजेच लॉजिकल रिझनिंगच्या अंडर लेटर सिरीजचे प्रश्न येतात. आता हे प्रश्न बिलकुल आपल्या आवाक्यातले आहेत. मला कल्पना आहे की तुम्ही अभ्यासाच्या रोज नवीन नवीन पायऱ्या चढत असणार आहात. सोबतच हा टॉपिक करणं पण फार गरजेचं आहे. सगळ्यात शॉर्ट व्हिडिओ हा असणार आहे आणि तरी सुद्धा तुमचे 2 मार्क हे फिक्स होणार आहेत. जेव्हा मी टॉपिक सुरू करण्यापूर्वी त्याची पीपीटी बनवतो त्याच वेळी माझ्या लक्षात येतं की जो मैं अभी करके दिखाऊंगा ना, सोचा नहीं होगा किसी ने. नहीं, अब क्या हुआ कि अब तैयारी हो गई है और अब मजा आ गया है. आणि एवढं तरी मान्य करावं लागणार आहे की माझा व्हिडिओ पाहताना तुम्हाला मजा येते और यही मजा मैं सबको देना चाहता हूँ. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. हसत खेळत शिक्षण झालं पाहिजे. थोडासा लाईट वेट मूड ठेवून जर आपण काही एखादी गोष्ट शिकली तर ती आपल्या लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहते. आणि म्हणूनच व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आणि माझं बोलणं या दोघांच्या कोऑर्डिनेशनमुळे तुम्हाला एखादा टॉपिक लवकर समजून घ्यायला मदत होणार आहे. अक्षर मालिकेतले प्रश्न हे तुमच्या सोडवण्याच्या कार्यपद्धतीवर फार डिपेंड करतात. आणि म्हणूनच या प्रश्नाकडे जायच्या काही ट्रिक्स आपण पाहून घेऊ. सर्वात पहिल्यांदा तर तुम्ही अक्षराची स्ट्रिप लिहून काढा. म्हणजे तुम्हाला जेव्हा पेपर येतो त्या पेपरच्या बॅक साईडला तुम्ही ABCD असं Z पर्यंत आणि त्याच खाली 1 ते 26 हे नंबर, मग त्या अक्षराला तो नंबर असाइन झाला तर आपलं अर्ध काम इथं संपतं. आणि हे सगळं आपण केव्हा करणार आहोत? पेपर सोडवण्याच्या आधी. आणि त्यामुळे काय होईल की जेव्हा अक्षर मालिकेचे प्रश्न येतील तेव्हा तुम्ही पटकन बॅक साईडला पाहाचाल आणि ती स्ट्रिप तुम्हाला दिसेल. नव्याने तुम्हाला ती आखण्याची गरज पडू नये. मग आता पुढे काय तर एक एक लेटर ट्रॅक करत राहा. जेव्हा तुम्ही प्रश्न पूर्ण वाचाल त्यावेळी तुम्ही ते शब्द लिहून काढायचे आणि त्या शब्दाच्या प्रत्येक लेटरच्या खाली त्याला सांकेतिक भाषेमध्ये काय म्हटलंय ते सुद्धा लिहून काढायचं. आता यामुळे काय होईल, तुम्हाला ते लेटर ट्रॅक करायला मिळेल. ट्रॅक करणं म्हणजे नेमकी कसं, तर तुम्ही जी स्ट्रिप काढली आहे ना अक्षराची त्या स्ट्रिपवर ते लेटर्स तुम्ही ट्रॅक डाऊन करायचे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर काय, तर समजा P अक्षराला सांकेतिक शब्द म्हणून T वापरले तर तुम्ही काय करणार, इथं P ट्रेस करणार, इथं T ट्रेस करणार आणि त्याला जोडणारा असा बाण काढायचा. या बाणावर काय करायचं तर P नंतर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अक्षर म्हणजे T आहे तर तुम्ही लगेच इथं 4 नंबर लिहून घ्यायचा. आता यामुळे काय होईल की एखादं लेटर किती घरांनी पुढे सरकले ते तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. आणि हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला त्यांची लिंक लावायला फार सोपं पडणार आहे. फायनल ट्रिक काय आहे तर ॲक्युरेसीसाठी डोके चिल ठेवा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रिक आहे. काय होतं ना की अक्षर मालिकेमध्ये आपण काही गडबड करतो आणि त्यामुळे आपल्याला लिंक एकतर पटकन सापडत नाही किंवा आपण काहीतरी चुकीचं वाचतो किंवा चुकीचं लिहून घेतो, त्यामुळे आपला प्रश्न चुकतो. ते आपल्याला पूर्णतः इथं टाळायचं आहे. ते सगळं करण्यासाठी काय करावं लागेल तर डोकं चिल ठेवावं लागेल. आणि असं चिल राहिल्यामुळे तुमच्या प्रश्नपत्रिकेतले अर्धे प्रश्न तुम्हाला खूप लवकर सोडवता येतील. असं मी दावा करत नाही, तुमच्या अभ्यासावर पण ते डिपेंड करतं. पण जर तुम्हाला जे जे प्रश्न येत आहेत त्यामध्ये तरी तुम्ही बेटर स्कोअर करू शकता. आता तुमच्याकडे काही ट्रिक्स आहेत. या ट्रिक्स आधारे आपण कसं हे प्रश्न सोडवू शकतो ते एकदा पाहू. हा प्रश्न 2019 मध्ये आलेला आहे. काय म्हणतो प्रश्न पाहूयात एकदा. जर याचे रूपांतर डॅश डॅश असे होत. आता हे 2 शब्द वाचायची तुमची काही गरज नाही, इग्नोर करा त्याला जस्ट. तर त्याच तत्वाने डॅश डॅश साठी कोणता पर्याय बरोबर असेल. मग काहीच लोड न घेता तुम्ही सर्वात पहिल्यांदा हायलाइट असलेले कीवर्ड्स आपण लिहून घ्यायचे. कोणते कीवर्ड्स तर पहा, हा पहिला कीवर्ड आणि हा दुसरा. जसं की तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता की मी तो शब्द लिहिला आणि त्याच्या खाली त्याचं काय कन्वर्जन होणार आहे ते इथं लिहिलेलं आहे. आणि यामुळे काय झालं की अक्षराच्या खाली अक्षर आलं आणि मला ते आता ट्रेस करताना सोपं जाणार आहे. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्ट्रिप तर अगोदर लिहूनच घेणार आहात. या स्ट्रिपच्या आधारे आता आपण उत्तर शोधायला लागू. आता तुम्ही खास करून ह्या चौकोनाकडे लक्ष द्या. आता रेड कलर मध्ये लिहिलेलं आहे की H ला रिप्लेस केले कशानं तर I न. मग मी काय करणार, लगेच H ट्रेस करणार. इथं H आहे 8 नंबरला
आणि आय कुठं आहे तर त्याच्या पुढेच 9 नंबरला आय आहे. म्हणजे एच कडून आय चा प्रवास करताना मला +1 ऍड करावं लागेल. तर सर हे +1 कुठून आलं? तर तुम्ही बघा ह्या खालच्या नंबरमध्ये 8 मध्ये +1 ऍड केल्यावर 9 मिळणार आहे. म्हणून +1 चा डिफरन्स आपल्याला इथं आहे. तो +1 चा डिफरन्स मी काय केला, इथं सुद्धा बारीक अक्षरात लिहिला. आता तुम्हाला हे 2-2 ठिकाणी लिहायची गरज पडणार नाही. खरं तर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतोय म्हणून मी 2-2 ठिकाणी तसं लिहितोय. तुम्ही असं +1 वगैरे लिहिल्यामुळं काय होईल की तुम्हाला कळेल की नक्की ते अक्षर किती घरामध्ये मूव्ह करते पुढे. आणि त्याच्यानंतर काय जे इथं हिरव्या कलर मध्ये पाहू शकता की इथं जे ला रिप्लेस केलंय यल ने. मग जे कुठं आहे तर 10 नंबरला इथं जे आहे माझा. आणि त्याचा पुढे यल किती नंबरला आहे तर 12 नंबरला आहे. मग 10 ते 12 अशी जर्नी झाली. जर्नीचं सोडा, तुम्ही डायरेक्टली पहा की पहिलं घर सोडून दुसऱ्या घरामध्ये हा रिप्लेस झालेला आहे. आणि त्यामुळे मी काय इथं लिहिणार की +2 लिहिणार. आता जर आपण एवढ्याच सिनारिओवरून ठरवायचं झालं तर पहा, पहिलं लेटर हे 1 घराने पुढे सरकले आणि दुसरं लेटर हे 2 घराने पुढे सरकले. एवढंच आपल्याला माहिती आहे. तर लगेच आपण ऑप्शनकडे वळायचं. इथं ऑप्शन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. कारण जर ऑप्शन फार सिमिलर असतील तर आपल्याला चौथ्या अक्षरापर्यंत जावं लागणार आहे. पण जर पहिल्या 2 अक्षरामधूनच आपलं उत्तर निघत असेल तर मग फारच सोपं होऊन जातं. जसे की बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले, DFHJ बद्दल विचारलंय. मग डी च्या पुढचं एक अक्षर कुठं तर डी मी इथं ट्रेस करणार. त्याच्या पुढचं कोणतं पहिलं अक्षर म्हणजे ई. तर डी ला रिप्लेस केलंय कशाने तर मी इथं खाली लिहितो, इथं कुठेतरी इथं डोक्यावर लिहितो याच्या ई ने. बरं का, डी ला रिप्लेस केले ई ने. आणि त्याच्या पुढचं ग्रीन मध्ये काय एफ. तर एफ कशाने रिप्लेस झालं पाहिजे, इथं जे कशाने रिप्लेस झाले 2 घरानं. त्याच्यामुळे एफ पण मी कशाने रिप्लेस करणार 2 घरं पुढे सरकवणार. मग एफ मी ट्रेस करणार, इथं हा एफ आहे आणि एफ ला 2 घरांनी जर पुढे सरकवलं, हे पहिलं घर हे दुसरं घर, तर एच म्हणजे ई आणि एच असे 2 लेटर हे ऑप्शन मध्ये सुरुवातीला पाहिजेत. तर आहेत का तर ऑप्शन नंबर बी मध्ये ते आहेत आणि त्यामुळे आपला हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. तर पहा बाकीचे 2 लेटर मला काढायची काहीच गरज नाही कारण इथं ऑप्शन तसे होते. पण काही ठिकाणी जर आता इथं आणखीन एक ऑप्शन असला असता ह्या सी ऑप्शनच्या ऐवजी जर इथं EH एस असं काही ऑप्शन असला असता तर इथं इथला EH आणि इथला EH मॅच केल्यामुळे मला थर्ड लेटर साठी सुद्धा रिप्लेसमेंट फाइंड करावी लागली असती. आणि ते सगळं करताना मला ऑब्विसली 15-20 सेकंद माझे एक्स्ट्रा जाणार आहेत आणि ते आपल्याला नको आहेत. त्यासाठी 2-2 अक्षरासाठी तुम्ही काढून घेऊ शकता. आय होप तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित कळालेला असेल. आणि मी मुद्दामच या स्लाइडवर पहिल्या लेटरसाठी रेड, दुसऱ्या लेटरसाठी ग्रीन अशी रिप्लेसमेंट ठेवलेली आहे जेणेकरून की तीच रिप्लेसमेंट आपल्याला इथं डी आणि एफ साठी करता येईल. म्हणून या प्रश्नासाठी कोणतीही थिअरी वाचायची गरज नाही. तुम्ही फक्त ही स्ट्रॅटेजी तिथं अप्लाय केली तर तुमचे 2 मार्क फिक्स होऊन जाणार आहेत. मला असं वाटतं की पूर्ण पेपरमध्ये जर सगळ्यात सिंपल कोणता प्रश्न असेल तर तो हा लेटर सिरीजचा असेल. मला पूर्ण कल्पना आहे की एका एक्झाम्पलनं तुमचं बिलकुल समाधान नाही होत, म्हणून पुढच्या एक्झाम्पलकडे आपण जाऊयात. हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. काय म्हणतो हा प्रश्न तर एका सांकेतिक भाषेत डॅश डॅश या शब्दाची रिप्लेसमेंट अशी होती, तर ह्या शब्दाची रिप्लेसमेंट काय होईल. या प्रश्नासाठी आपण लगेच आपले शस्त्र काढायचे. सगळ्यात तर पहिल्यांदा स्ट्रिप आपल्याकडे रेडी असणार आहे. ओके फाईन. आपल्याला ज्या शब्दाची रिप्लेसमेंट केली ते शब्द आपण लिहून घ्यायचे. म्हणजे तुम्ही या चौकोनाकडे फोकस करा. आता इथं बघा पहिलं लेटर आहे टी जे की रेड कलर नाही, त्याला मी ट्रेस डाऊन करणार आहे. इथं माझं टी आहे तर हे टी रिप्लेस झाले येस ना. मग येस त्याच्या मागं आहे आणि टी कडून आपण येस कडे आलोत म्हणजे आपण मागे आलोत. मग रिटर्न झालेला आपला हा प्रवास आहे. मग या प्रवासात काय करायचं आपल्याला -1 हे लेटर लिहायचंय. -1 का बरं तर आपण मागे आलोत ना. पुढे जाताना आपण +1 वगैरे लिहितो जसं की गेल्या एक्झाम्पल मध्ये केलं होतं. आता या एक्झाम्पल मध्ये आपण रिटर्न आलोत त्यामुळे आपण काय करायचं -1 लिहायचं. आता सेकंड लेटर म्हणजेच आर साठी बघा ग्रीन लेटर मध्ये लिहिलेलं आहे मी ते. तर आर रिप्लेसमेंट झाले येस ने. मग माझं आर कुठं आहे पहिल्यांदा मी हे खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर इथं ग्रीनच मी दर्शवलं आहे. आर 18 नंबरला आहे आणि ते रिप्लेस झाले येस ना. येस कुठं आहे त्याच्याच पुढे 19 नंबरला. म्हणजे माझा प्रवास हा सरळ झालेला आहे आणि सरळ किती घराने झाला आहे तर 1 ने. म्हणून मी इथं पण +1 असं नोट डाऊन केलेलं आहे. आता यामुळे काय झालं
की पहिल्यांदा -1 करायचं, दुसऱ्या लेटरसाठी +1 करायचं. मग मी थोडंसं कन्फ्यूज झालो की नक्की करायचं काय इथं. म्हणून मला तिसऱ्या आणि चौथ्या लेटरकडे जाणं गरजेचं आहे. तर मी काय करेन इथं ए साठी काय रिप्लेसमेंट झाली आहे तर झेड. आता ए आपलं पहिलं लेटर असतं आणि त्यासाठी झेड म्हणजे जर ह्याच्या बॅक साईडला जर दुसरी स्ट्रीप आपण लावली, ए ला चिटकून असणारं अक्षर हे झेड असणार आहे. तर मी इथं ह्या घरामध्ये -1 इथं परत एकदा नोट डाऊन केलेलं आहे. म्हणजे स्ट्रीप जर पूर्ण गोल असती किंवा ह्या स्ट्रीपच्या मागे दुसरी स्ट्रीप असती तर एच्या शेजारी कोणतं अक्षर आपल्याला मिळालं असतं बॅक साईडला ऑब्विसली तर झेड. आणि मग लास्टचं अक्षर आहे आय ची रिप्लेसमेंट झाली आहे +1 करून जे ने. म्हणजेच मी इथं +1 लिहायला मोकळा झालो. मग इथं काय झालंय सिनारिओ तर -1 +1 परत -1 +1 अशा पद्धतीने गेलोत आपण. ट्रेन ह्या अक्षरामध्ये एन हे अक्षर मी इथं लिहिलेलं नाही तर त्याची गरजही नाही, कारण आपला ऑलरेडी पहिल्या 4 अक्षरामधून काहीतरी आउटपुट मिळणार आहे, कारण इथं ऑप्शनमध्ये 4ही अक्षर हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपण पूर्णतः प्रश्न शेवटपर्यंत सोडवलाच पाहिजे का तर नाही, आपल्याला फक्त उत्तर काढायचंय आणि ते उत्तर काढताना आपला वेळ नाही गेला पाहिजे हे सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की ऑप्शन कडे पाहून तुम्ही ठरवायचं की किती लांब आपल्याला जायचं आहे. आता तुम्ही ह्या चौकोनाकडे फोकस करा. तर पहिलं अक्षर आहे रेड कलर मधलं यस कुठं आहे इथं. तर मला पहिल्या अक्षरासाठी काय करायचंय -1 करायचंय. मी इथं पण लिहिलेलं आहे -1. तर -1 कसं करेल मी, यसचे -1 केल्यास मला काय मिळणार आहे आर मिळणार आहे 18 क्रमांकाला. मग इथं मी लगेच उत्तरासाठी आर तयार करतो. ओके. आता त्यापुढे जाऊन काय होणार आहे तर ग्रीन कलर मध्ये लक्ष द्या. टी अक्षरासाठी, टी साठी जर मी पुढे जाऊन 1 केलं म्हणजे +1 केलं तर यू येतं. म्हणजे आर आणि यू हे 2 अक्षर आले आणि मी कधीही 2 अक्षरासाठी जर रिप्लेसमेंट फाइंड केली तर मी पॉज करतो आणि ऑप्शनकडे पाहतो. मग इथं आर आणि यू, इथं सुद्धा आर आणि यू, म्हणजे 2 ऑप्शन मध्ये आर आणि यू आहे. नाईलाजानं मला तिसऱ्या अक्षराकडे जायची गरज पडलेली आहे. मग तिसरं अक्षर कोणतं आहे आपलं इथं तर यू. आता यू कुठं आहे, मी हे सगळं खोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके. तर या ठिकाणी यू आहे आणि यू साठी मला काय करायचं तर +1च. मला या प्रश्नाची माझी कार्यपद्धती खूप सोपी वाटली असेल आणि तुम्हाला एक्झाम मध्ये ही नक्की वर्कआउट करून तुम्हाला मार्क गेन करायला मदत करेल असं मला वाटतं. आता या 2 प्रश्नाचं तर सोल्युशन तुम्हाला कळालं, पण सगळेच प्रश्न असे येतात का तर आपण अजून एक प्रश्न ट्राय करू, म्हणजे रॅन्डमली आपल्याला कळेल की प्रश्नाची लेवल नक्की काय असते. तर हा 2020 मध्ये आलेला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये याचं रिप्लेसमेंट हे आहे तर डॅशचं रिप्लेसमेंट काय असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, ओके फाईन. हे वाचायची पण गरज नाही, आपण डायरेक्ट आन्सरला सुरुवात करूयात. की आणि एक्झाम मध्ये पण तुम्ही असंच करायचं बरं का, वाचत वेळ घालवायचा नाही, डायरेक्ट नोट डाऊन करून घ्यायचं. या चौकोनाकडे तुम्ही फोकस करा. आता मी काय करणार, पहिला शब्द लिहिणार, त्याखाली लगेच रिप्लेस झालेला शब्द लिहिला. आता मला ट्रेस करायचं आहे. मी एल साठी सुरुवात करेल. तर एल हे रेड अक्षरामध्ये तुम्ही लक्ष द्या की एल ची रिप्लेसमेंट जे झालेली आहे. मग एल कुठं आहे माझा तर इथं आहे 12 नंबरला. ओके, रेड कलर मध्येच. आणि त्याची रिप्लेसमेंट मी काय केली आहे जे, म्हणजे 10 नंबरला. म्हणजे माझी जर्नी ही परत रिटर्न झालेली आहे आणि ती 2 घरामध्ये झालेली आहे. म्हणून मी इथं -2 लिहिणार. प्लस मायनस कडे तुम्ही खास करून लक्ष द्या, कारण तुमची गल्लत व्हायचे चान्सेस जास्त आहेत. घाई गडबडीमध्ये आपण प्लसचं मायनस वगैरे असं करू शकतो. पुढचं लेटर आहे ओ. आता ओ ची रिप्लेसमेंट काय आहे तर एम. ओ कुठं आहे इथं मी ग्रीन मध्येच लिहिलेलं आहे, हे ओ आहे आणि ओ ला एम म्हटले, म्हणजेच 2 घराने इथं मागं आणलेलं आहे. म्हणून मी इथं सुद्धा -2 लिहिणार. मग इथं पण मी दुसऱ्या ह्याला -2 लिहिला. मग आता मला कळालं ना की ठीक आहे, पहिल्या 2 लेटरला -2 आहे म्हणजे पुढे पण -2 असणार. मग मी ते परत सगळं काढत बसणार का तर ऑब्विसली नाही. जेव्हा मी ऑप्शनकडे बघतो तेव्हा इथं सगळीकडं ई ई ई असं सुरुवात आहे. मग मी काय करेल तर मधल्या 2 अक्षराकडे फोकस करेल. आता त्यामुळे काय होईल बघा की डी ला काय -2 घ्यायचंय मला. मग इथं डी आहे माझा आणि याला जर मी -2 केलं तर इथे येणार आहे माझा बी. म्हणजे बी चा ऑप्शन किती आहे, एकच आहे आणि म्हणून हे माझं ऑप्शन नंबर ए हे इथं करेक्ट मिळणार आहे. तर बघा,
बाकीचे लेटर मला काढायची गरज पडली का? तर बिलकुल नाही. काय केलं मी? जितकं कमीत कमी वेळ वाचून मला उत्तराकडे पोहोचता येईल असा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हे सगळं सांगितलेलं कळालेलं असेल. मी लेटरसाठी खास करून वेगवेगळे कलर लिहिले जेणेकरून की तुम्हाला ते सॉर्ट आउट करायला सोपं जातील. आणि सांगितलेले ट्रिक लक्षात ठेवा. गेल्या पहिल्यांदा स्ट्रिप लिहा, डोकं चिल ठेवा आणि दुसरी गोष्ट ट्रेस डाऊन करायला विसरू नका. प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थित प्रकारे अप्लाय केली तर अगदी 30 सेकंदात तुम्हाला याचं उत्तर मिळतं. म्हणजे बघा 2 मार्क तुम्हाला अवघे 30 सेकंदात मिळणार आहेत. किती छान गोष्ट आहे. आणखीन एक इथे सिनारिओ घेऊ की समजा मला डी कडे जायचं नसेल, डी मी नाही निवडला, तिसरं लेटर निवडले जे. तर जे ची रिप्लेसमेंट कुठं? तर मी इथं माझा जे आहे, जे ला 2 न मागं जाणार, एच मिळेल मला. आणि एच हे इथं किती ऑप्शन मध्ये आहे? तर इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे, इथं सुद्धा आहे. पण काय आहे तर एच मला तिसऱ्या लेटरच्या जागी पाहिजे, म्हणजे इथं आणि इथं, म्हणून हा ऑप्शन कटला. इथं तर एच नाहीच आहे. मग मला परत अजून एकदा दुसऱ्या लेटरकडे जायची गरज पडली नाईलाजानं, म्हणून मी डी कडे परत एकदा जाईन आणि करेक्ट ऑप्शन इथे निवडेल. तर इथे काय होतं, कधी कधी लक फॅक्टर पण काम करतो. 2 लेटर वरून तुमचं मिळू शकतं किंवा रॅन्डमली तुम्ही एखादं लेटर निवडलं तर ते लेटर सुद्धा तुम्हाला हेल्प करू शकतं उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी. आय होप तुमचा सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित प्रकारे सुरू असणार आहे. पण काय होतं, गणितात प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच मजा नाही. म्हणजे तुम्ही येचाल, माझे व्हिडिओ सुरू करचाल आणि निवांत असं चिल डोकं ठेवायला सांगितलंय ना सरांनी, म्हणून चिल डोक्यानेच माझा व्हिडिओ पाहचाल, तर हे योग्य नाही. तर तुमच्यासाठी मी होमवर्क आणलेला आहे. तर इथं 2024 मध्ये 2 प्रश्न विचारले होते लेटर सिरीजवर. तर हे 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. 2021चा प्रश्नही तुम्ही सोडवायचा आहे. 20चा तर मी सोडवून दिलेला आहे, 19चा सोडवून दिलाय आणि 17चा सोडवून दिलाय, 18चा तुम्ही सोडवायचा. तर हे जवळपास 4 प्रश्न तुम्ही सोडवायचे. आणि हे जर 4 प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवता आले तर असं समजून घ्या की एक्झाम हॉलमध्ये एंट्री मारण्याआधीच तुमचे 2 मार्क फिक्स झालेले आहे. तुम्हाला माझे सांगण्याची पद्धत आवडली किंवा नसेलही आवडली तरी काय हरकत नाही. तुमच्या एक्झाम मधले मार्क मात्र अजिबात जाऊ देऊ नका. हे हातातले टॉपिक आहेत आणि केवळ आपण बघूयात करूयात ह्या धर्तीवर या टॉपिकला सोडून देतो आणि हे टॉपिक आपल्याला एक्झाम मध्ये खरंच धोका देतात. तर होपफुली तुमचा अभ्यास संपत आलेला असेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग.